गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांना तासनतास दर्शन रांगेत थांबावं लागत असतानाच दुसरीकडे श्री विठ्ठल मंदिरात VIP दर्शन आणि वशिला दर्शनाच्या माध्यमातून घुसखोरी करण्याच्या घटना तीर्थक्षेत्र पंढरीचे आणि मंदिरे समितीचे बदनामी करणाऱ्या ठरत आल्या होत्या। यातूनच विविध संघटनांनी सातत्याने आवाज उठवत याबाबत नाराजी व्यक्त केली होती। तर रांगेत थांबणाऱ्या भाविकांबाबत मंदिरे समितीकडून दुजाभाव केला जात असल्याची भावनाही व्यक्त होताना दिसून आली होती। मात्र अनेक वेळा आवाज उठवून देखील श्री विठ्ठल मंदिरात VIP आणि वशिला दर्शनाचे प्रकार थांबण्याचं नाव घेत नव्हते। आता नुकतंच पार पडलेल्या बैठकीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडून वशिला दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र हा निर्णय घेताना समिती सदस्य व पदाधिकारी यांना मात्र सूट देण्यात आल्यानं हा निर्णय देखील वादग्रस्त ठरल्याचंच म्हणावं लागेल। अशातच आता VIP गेटमधून वशिला दर्शनास पोलीस कर्मचारी जोरदार विरोध करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात VIP गेट येथे कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी श्री खांडेकर आणि मंदिराचे माजी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यातील संभाषण हा चर्चेचा विषय ठरलाय आणि यातूनच मंदिर परिसरातील नागरिकांकडून या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला। याबाबत बोलताना जय श्रीराम। गणेश मंदिरातील दर्शन हे भाविकांना सुलभ रीतीने व्हावं व जलद रीतीने व्हावं याकरिता 2 दिवसाखाली मंदिरे प्रशासनाकडनं एक आदेश काढण्यात आला की VIP दर्शन बंद करण्यात आलेले आहे। या आदेशाला काल असा प्रसंग घडला की या आदेशाला माजी व्यवस्थापकाकडून हरताळ फासण्याचा प्रयत्न झाला। आपल्या VIP गेट येथून माजी व्यवस्थापक व त्यांचे तथाकथित काही VIP नागरिक हे दर्शनासाठी सोडा असा आग्रह त्यांनी धरला होता, परंतु येथील VIP गेट येथे कार्यरत असणारे व कर्तव्यावर असणारे खांडेकर साहेब यांनी त्यांना त्यासाठी मज्जाव केला। VIP दर्शनाला येथून कोणाला सोडणार नाही असा प्रतिबंध केला। तर त्यांच्याशी त्या व्यवस्थापकांनी हुज्जत घालून मूळ आदेशालाच VIP दर्शनाच्या सोडण्यासाठी प्रतिबंध करणाऱ्या आदेशातच पायमल्ली करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी अजिबात सोडले नाही। खांडेकर साहेबांनी अजिबात त्यांना सोडले नाही। त्यामुळं आम्ही येथील मंदिर भाविक विठ्ठल भक्त व मंदिर परिसरातील नागरिक यांनी श्री खांडेकर साहेबांचा सत्कार करून कर्तव्यात कसूर न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत हा संदेश या निमित्ताने आम्ही देत आहोत।